राशन विषयी सांगा आम्हाला. तर जाम म्हणजे सकाळी उठून लाईन लावा, दगर ठेवावा लागतो आणि मग तो नंबर असतो ना आमचा. आणि नंतर मग ते राखेल नाही काय नाही, मग तो 2 सिलेंडर राखेल करायला पाहिजे. आवरून सगळं तांदूळ तर खायला नको. कशाबद्दल बोलताय? राशनिंगचं बोलतोय ना आता. याने विचारलं राशनिंगचं सांगा. नाही नाही, ते पेपर मध्ये 12 राशी येतात ना लिहून. आवरा राशी असतात. अच्छा अच्छा 12 असतं, 12 असतात त्या राशी, 12 असतात. आहेत हा. ना, आहेत मग आहेत ना, ह्याच्यापेक्षा पण आहेत म्हणजे एवढ्याच नाही आहेत काय. म्हणजे बघ आता वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या राशी आहेत. आता तू तिकडे गेला ना गुजरातला, तिकडे एकच रास आहे. कुठली? दांडिया रास. आणि नंतर तू इकडे गेला ना कोकण मध्ये, हा. तर तिकडे एकच रास आहे. कुठली? आमरास. या आमचे दादा तिकडचेच. आमरास विचार. आणि नंतर तू इकडे गेला ना हे सातारा कोल्हापूर, तिकडे 2 राशी आहेत. 2 आहेत. हा. कुठल्या? पांढरा राशी आणि तांबडा राशी असं 2. आणि विदर्भाच्या साईडला गेलं ना तर 1 रास. एकच. हा. ती कुठली? तरास. आणि राहिला पुणा. पुण्याला गेलास की तिथं पण एकच रास आहे. कुठली? सारास बाग. पेपर मध्ये ज्या 12 येतात तेवढंच सांगा. ठीक आहे. तर पहिली रास काय काय झालं काय? काय रास आहे ना, चिन्ह आहे ना. हे चिन्ह आहे. हा, कोणती रास आहे ही? हा. तर पहिली रास हा. बोकड रास. बोकड रास जी असतं ती व्हेज रास असत. व्हेज? व्हेजिटेरियन रास असत. कसं काय? या राशीची माणसं व्हेज खातात. म्हणजे पालापाचोला, हिरवं गवत असं खातात. कधी तुम्ही बघितलंय बोकडाला बुर्जी खाताना? नाही नाही नाही. आणले बुर्जी आले. ते भूक बुर्जीचं बुर्जी. जाऊ दे, तुम्ही सांगा त्या राशीबद्दल सांगा असं जरा. काय नाही, मी राशी चक्र कार्यक्रमात एक जोक होता म्हणून बोलून घेत. हा. तर असे शुभ दिवस असतात, अशुभ दिवस असतात. हा बरं, मग अशुभ दिवस कोणते आहेत यांचे? या राशीच्या अशुभ दिवस आहेत रविवार, गटारी आणि 31 डिसेंबर. शुभ दिवस कोणते आहेत? तर अख्खा श्रावण महिना शुभ. अख्खा. तिथं काहीच नाही, नॉनव्हेज नाही, काय नाही. कधी ऐकला बोकर आणि बुर्जी खाल्लेलं? नाही नाही नाही. पण बघा ना, अहो थांब, ते येणार, ते असं येणार. काय थांबा. हा. नाही, मी आपला नाही, जोक- ते येणार. हा. पण मला सांगा, या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या राशीच्या व्यक्तींबरोबर लग्न करावं किंवा करू नये? हा. आता ही जी बोकर रास आहे, हा. त्या बोकर राशीच्या बाईनं सिंगम राशीच्या माणसाची लग्न करू नये. सिंगम? हा. सिंगम? सिंगम नाही, सिंगम अहो, सिंगम नाहीये, ते सिंह रास आहे ती. हे तुमच्यात, आमच्या सिंगम. अच्छा, का करू नये लग्न? खाईल ना तो तिला. असं काय? तर आता दुसरी रास ले. गोरा काय काय? गोरा आहे. अहो, घोडा नाहीये. घोडा आहे का तो? शिंग आहेत. हा. तर दुसरी रास बैल. जो माणूस बायको समोर सतत मान हलवतो तो बैल राशीचाच असतो. कलियुगाचा आला फेरा, बायको पुढती झुकतो नवरा, असा कसा हा मर्द बनला रे, बैलोबा 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 बैलोबा. कलियुगाचा आला फेरा, बायको पुढती झुकतो नवरा, असा कसा हा मर्द बनला रे, बैलोबा बैलोबा. तर असा हा बैल. बैल बर, मग यांनी कोणाशी लग्न करावं? नाही, त्यांचा एक प्रॉब्लेम असतो. ते ना कुठली पण गोष्ट तुम्ही त्यांना सांगितली ना तर सगळ्यात बसतात खूप वेळ. च्युइंगम. च्युइंगम सारखा पाहिजे तुला च्युइंगम? नाही 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 नाही. असं आहे.
आता बैल राशीच्या माणसानं हा. या ज्या बोकर राशीच्या बाईशी लग्न केलं तर चालतं. हे कसं चालतं मग? हे दोघं वेज आहेत ना. आता यानंतरची रासा हा धनुष रास. धनुष. धनुष या धनुष राशीची माणसं असतात ना, ते रजनीकांतचे जावई असतात. यांना कुठला पण विषय द्या, हे खूप ताणतात. बाणासारखा. म्हणजे असा विषय दिला, ताणला स्वर नाही, ताणला 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 ताणला. तर आला तो सोडून आला काळ, पिवळला श्रावण बाळ. बस. ते फाटेपर्यंत ताणतात ना. पहाटेपर्यंत. असं आहे. त्यानंतरची रास हा मच्छी रास. मच्छी. हा ही रास आहेत ना, ह्या राशीचे लोकांना आंघोळ करायला जाम आवडते आणि तासन तास आंघोळ करतात, कारण पाण्यात राहणारी रास. या राशीचा एक माणूस आहे, तो सगळ्यांना माहिती आहे, इम्रान हाशिमी. काय कसं काय काय कसं संबंध काय? आहे? त्याच्या तोंडाकडे बघ ना, सतत पप्पी घेत. बरोबर. या राशीचा वजन काटा रास. अरे अहो बर तुमच्यात असतं ते. हा हा या वजन काट्याचे राशीची जी माणसं असतात ना, त्यांचं किराणा मालाचं दुकान असतं. अरे आणि जास्त करून राजकारणी याच राशीचे आहेत. कसं काय? जिथे जास्त वजन ना, तिकडं ते लोक जातात. या राशीच्या माणसानं मच्छी राशीच्या बाईशी लग्न करू नये. का का? का? अरे तो विकल ना वजनावर. मटका रास. मटका रास. या राशीची सगळी माणसं जुगारीसा. अरे अहो काय बोलताय? हा आमच्या या अभिनय क्षेत्रात पण या राशीची काही ऍक्टर आहेत. त्यांना माठ ऍक्टर असं पण संबोधलं जातं. माठ ऍक्टर. त्याचे दोन प्रकार असतात. हा. एक वाजणारा माठ आणि दुसरा न वाजणारा माठ. आता वाजणाऱ्या माठामध्ये कोण येतं? कोण? वैभव मांगले. तो बघ ना पाठून उलटा माठ ठेवल्यासारखा वाटत नाही. बघ त्याला. अच्छा. आणि दुसरा? न वाजणारा म्हणजे आमचा तुषार देव. का? कधी वेळेवर वाजलाय? हा? बाई रास. हा कोण? या राशीचं भविष्य कुणीच सांगू शकत नाही. ही रासच सगळ्यांचं भविष्य ठरवते. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.